नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी. आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलवरती आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपण त्याच विषयावरती एकदा चर्चा करणार आहोत, म्हणजेच मागेल त्याला सहकृषी पंप योजना. शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सहकृषी पंप योजनेमध्ये जो काही सध्या सावळा गोंधळ सुरू आहे, याच्यामुळे शेतकरी हा हवालदिन झालेला आहे. शेतकऱ्याच्या अर्जाला मंजुरी मिळत नाही. अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर कंपनी वेंडर लिस्टमध्ये येत नाही लवकर. कंपनी जरी सिलेक्ट केली तर शेतकऱ्याला मटेरियल लवकर भेटत नाही. असे जे काही अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, याच्यामुळे शेतकऱ्याची सध्या खूप परेशानी सुरू आहे. शेतकरी बेजार झालेला आहे. आता अशातच जी काही आपल्याला अपडेट मिळालेली आहे, तर या ज्या काही गोष्टी आहेत, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील शेतकरी मित्रांनो सांगितलं, की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये फ्रॉड रॅकेट सुरू आहेत, की शेतकऱ्याकडून 2,000, 3,000, 4,000, 5,000 अशा प्रकारची रक्कम पर शेतकरी घेऊन अशा शेतकऱ्यांना महावितरणच्या अधिकाऱ्याकडून किंवा एजंटकडून अर्जाला मंजुरी देण्यास सुरू होते किंवा चालू आहे. अजूनही बऱ्याच ठिकाणी असे काही कामे सुरू आहेत. ही जी काही गोष्ट आहे, ही शेतकऱ्यासाठी अत्यंत वाईट गोष्ट होती. कारण शेतकऱ्याच्या हक्काच्या सोलारसाठी अर्ज मंजुरी मिळण्यासाठी वैयक्तिक 3,000 ते 5,000 रुपये वैयक्तिक एक्स्ट्रा चार्ज द्यावा लागत होते. बऱ्याच साऱ्या ठिकाणून अशा कंप्लेंट येत होत्या, की आम्ही अर्ज मंजूर करून घेण्यासाठी एजंटला म्हणा किंवा महावितरणच्या अधिकाऱ्याला म्हणा एवढी एवढी रक्कम दिली. अशा प्रकारचे जे काही बातम्या होत्या या समोर येत होत्या. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे देखील असे म्हणणे होते, की आम्ही अधिकाऱ्याला पैसे देऊन आमच्या अर्जाची मंजुरी करून घेतली किंवा एजंट थ्रू पैसे देऊन अर्जाची मंजुरी करून घेतली. आता यामध्ये जे शेतकरी अर्ज मंजुरीसाठी पैसे देत नव्हते किंवा एजंटला पैसे देत नव्हते किंवा अधिकाऱ्याला पैसे देत नव्हते, या शेतकऱ्याला देखील बरेच सारे प्रॉब्लेम्स येत होते. म्हणजेच दुसऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज मंजुरीसाठी पैसे दिल्यामुळे जे शेतकरी अर्ज मंजुरीसाठी एक्स्ट्रा पैसे देऊ शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांचे अर्ज खूप दिवसापासून प्रलंबित आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी 4-4, 5-5 महिन्यापासून पेमेंटचा भरणा करून ठेवलेला आहे. परंतु फक्त आणि फक्त अधिकाऱ्याला लाच न दिल्यामुळे त्यांचे जे काही फॉर्म आहेत ते अजूनही मंजूर झालेले नाहीत. त्यांचे अजूनही ते अर्ज पेंडिंग आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनच त्रासलेला आहे. कारण शेतकऱ्याने जो काही हलकीचा शेतकरी आहे, अशा शेतकऱ्याने उसनवारीने म्हणा, व्याजाने म्हणा, कुठून तरी पैसे गोळा करून या सोलार पंपाचा भरणा हा भरलेला असतो. जो शेतकरी मोठा शेतकरी आहे त्याला हा भरणा काही एवढा जास्त महाग जात नाही किंवा जड जात नाही. परंतु जो बारीक शेतकरी आहे, जो शेतकरी मोलमजुरी करून घर भागवत आहे, अशा शेतकऱ्यांना हा भरणा करण्यासाठी कुणाकोणतरी उसनवारीने कुणाकोणतरी कर्जाने पैसे घेऊन तो शेतकरी हा सोलारचा भरणा करत असतो. परंतु लोकांकडून पैसे घेऊन शेतकऱ्याने सोलारचा भरणा करायचा व त्या सोलारचे अर्ज मंजुरी मिळण्यासाठी 3 ते 4 महिने जाणार. तिथून पुढे कंपनी यायला कालांतराने 1 महिना जाणार. तिथून पुढे कंपनी निवडल्यानंतर शेतकऱ्याला मटेरियल भेटण्यासाठी 1 महिना जाणार. असे 4-5 महिने शेतकऱ्याला जातात व शेतकऱ्याचे जे काही घेतलेले पैसे आहेत याचे व्याजात तरी वाढ होते किंवा शेतकरी बऱ्याच साऱ्या अडचणीमध्ये सापडतो. आता यामध्ये ज्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला खरी सोलारची गरज असते, त्या परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्याला सोलार मिळत नाही. आता काही शेतकऱ्यांचं असं असतं, पाटाशेजारी वावर असतं, त्यामुळे पाटाला पाणी काही कार्यकाळच येतं. जोपर्यंत पाटाला पाणी आहे तोपर्यंत जर शेतकऱ्याला सोलार मिळाला तरच शेतकऱ्याला तो सोलार उपयोगी आहे. जर पाटाचे पाणी कमी झाल्यानंतर शेतकऱ्याच्या बांधावरती सोलार फिट झाला तर त्या सोलारच्या शेतकऱ्याला कसलाही प्रकारचा उपयोग नाही किंवा शेतकऱ्याच्या शेतात जोपर्यंत पीक उभे आहे तोपर्यंत त्याला पाणी देण्याची गरज आहे किंवा सोलारची गरज आहे. परंतु गरज संपल्यानंतर जर सोलार भेटत असेल तर शेतकऱ्याला या योजनेमध्ये आधी पैसे भरून कुठलाही फायदा होत नाही. यापेक्षा जी काही कुसुममध्ये प्रणाली होती, कुसुममध्ये जी काही पद्धत होती, ती पद्धत शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची चांगली अशी पद्धत होती. सरकारने या योजनेवरती पुन्हा एकदा विचार करून कुसुम योजनेप्रमाणेच या सोलार योजनेची देखील प्रणाली पद्धत बदलावी. आधी मंजुरी मिळाल्यानंतरच शेतकऱ्याला पैसे भरण्यास सांगण्यात यावे, असे देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता शेतकरी मित्रांनो, आपण जे मेन मुद्द्यावरती बोलूयात. जे काही मेन मुद्दा आहे की आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार
जे काय हे असे पैसे घेऊन अर्ज मंजुरी देण्याच्या बाबी उघड होत आहेत, याच्यामुळे मराठवाड्यातील 2 जिल्ह्यातील अर्ज मंजुरीला सध्या स्थगिती देण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारच्या शेतकऱ्याच्या अर्जाला सध्या मंजुरी मिळत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हे 2 जिल्हे कोणते? तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यातील हे 2 जिल्हे म्हणजेच जालना जिल्हा व त्यासोबतच बीड जिल्हा. तर या 2 जिल्ह्यांमध्ये पैसे घेऊन अर्जास मंजुरी देण्याचे प्रमाण जास्त वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या 2 जिल्ह्यासाठी सध्या तरी अर्जाला मंजुरी देण्याचे स्थगित करण्यात आलेले आहे. सध्याही या 2 जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या अर्जाला मंजुरी मिळत नाही अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे. कालांतराने ही मंजुरी सुरू होईल, परंतु सध्या तरी या 2 जिल्ह्यामध्ये अर्ज मंजुरीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे काही असे अर्जाला अधिकाऱ्याचे पैसे घेऊन मंजुरी देणे, आता त्या गोष्टीमुळे जर स्थगिती देण्यात येत असेल मंजुरीसाठी, तर आता या जिल्ह्यातील जे काही शेतकऱ्यांनी 3-4 महिन्यापासून अर्ज पेमेंट भरलेले आहे, या शेतकऱ्याला अजूनही त्रास सहन करावा लागणार आहे. कारण जोपर्यंत स्थगिती हटवणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या अर्जाला मंजुरी मिळणार नाही. आणि जरी स्थगिती हटवली तरी देखील पुन्हा एकदा अधिकारी लोक हे पैसे घेऊन करणार नाहीत याची काही गॅरंटी देता येत नाही. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.